बीडमधील राजकीय हत्यांची फाईल पुन्हा उघडण्याची शक्यता. हत्या झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना भेटणार भाजप आमदार सुरेश धस यांची माहिती. बीडच्या परळी तालुक्यात वर्षभरात सापडले तब्बल 109 मृतदेह. अनैसर्गिक मृत्यूंची नोंद. दर 3 दिवसांनी सापडतो एक मृतदेह. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवर सर्वपक्षीय दबाव. मंत्रिपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंची धावाधाव. ओबीसी नेत्यांनी घेतली अजित पवारांची भेट. देशमुख हत्येप्रकरणी जातीयवाद करणाऱ्याला आळा घाला. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ नका. ओबीसी नेत्यांची अजित पवारांकडे मागणी. शरद पवारांचे खासदार फोडण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून फोन. शरद पवारांच्या खासदारांनी दावा फेटाळला. तर पवारांचे खासदार फोडले तरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद. संजय राऊतांचा आरोप. राष्ट्रवादी शरद पवार गट सत्तेत जाणार असल्याच्या अफवा. शरद पवारांनी मुंबईत स्पष्ट केली भूमिका. सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करणार. येत्या 15 दिवसात संघटनेत मोठे बदल होणार असल्याचे संकेत. मालेगावात बांगलादेशींना जन्मदाखला दिल्याच्या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार. गृह विभागाकडून तपासासाठी नाशिक डीआयजीच्या अध्यक्षतेत एसआयटीची स्थापना. 2 जहाल महिला नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. गडचिरोली पोलीस सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण. आणि तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील प्राचीन 4 शिळांना तडे गेलेल्या शिळांचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि रडारद्वारे तपासणी होणार.